हरि ओम नमस्कार. गंगा दशहरा उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण हा उत्सव वेगवेगळ्या पुण्यसरितांचं स्मरण करून साजरा करूयात. ह्या नद्या ह्या आपल्या जीवनदायिनी असतात. असं म्हणतात ना की नदीकाठीच मानवी जीवन किंवा मानवी संस्कृती सर्वात पहिल्यांदा उदयाला आली. नदी ही लोकहिता असते किंवा ती लोककल्याणी असते. कारण नदीचं पाणी आहे म्हणजे जल आहे. आपण म्हणतो नाही का की जल है तो कल है. खरोखर पाण्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. म्हणूनच जीवन म्हणजे पण पाणी आणि जीवन म्हणजे आपण जे जगतोय ते जीवन. हे जीवन सुद्धा नदीसारखंच अखंड प्रवाहित असतं. थांबलं की संपलं. ह्या नद्यांचं पूजन, त्यांचं स्मरण, त्यांचं संरक्षण, त्यांचं संवर्धन हे आपल्यासाठी एक महत्वाचा भाग म्हणून खरं तर स्वीकारायला पाहिजे. जी गोष्ट आपली जीवनाची आवश्यक आहे त्या गोष्टीचं संरक्षण आपण नाही करणार तर कोण करणार. आणि मग संरक्षण करता करताच तिच्याप्रती आपला काही एक वेगळा भावही तयार होतो. त्या भावातूनच मग साहजिकच तिचं पूजन, तिचं स्तवन, तिचं स्मरण हे सगळं केलं जातं. म्हणूनच आपला हा भारत देश हा असा एकमेव देश असेल की इथे इतक्या असंख्य नद्या जरी असल्या तरी प्रत्येक नदीचं काही ना काहीतरी महात्म्य आहे. बहुतेक साऱ्या नद्यांच्या लोककथा, पौराणिक कथा, संदर्भ कथा ह्या त्या गावांमध्ये प्रचलित आहेत किंवा नदीच्या भोवती काहीतरी विशिष्ट कथा, भले त्या दंतकथा असतील पण त्या आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. कारण सगळं मानवी जीवन ह्या त्या नदीभोवतीच केंद्रित झालेलं असतं. साधू संतांनी सुद्धा नदी तीरावर वास केला. साक्षात देवादिकांनी नदी तीरांवर वास केला. साधू संतांची तपश्चर्या किंवा त्यांचं जे जीवन कार्य आहे किंवा नंतर सुद्धा जीवन समाप्तीचा जो कालखंड आहे, समाधी ही सुद्धा नदीच्या तीरावरच विशेषत्वाने घेतल्याच्या आपल्याला अनेक कथा पाहायला मिळतात. अशी ही नदी. ह्या नदीवर अर्थातच कवींना सुद्धा कविता करण्याचा मोह हा कसा काय आवरणार. कारण नदी, तिचं रूप, तिचं सौंदर्य हे इतकं अलौकिक असतं. प्रत्येक नदी ही गंगा स्वरूप असते आणि जल हे पंचभूतातलं एक प्रमुख तत्व असतं. त्यामुळे त्या तत्वाची आपल्याला कायम भुरळ ही पडणारच. कारण कितीही हे तत्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरीही आपण नदीच्या म्हणजे मुळापर्यंत पोचू शकतच नाही. असं म्हणतात ना की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायला जाऊच नये. अगदी खरं आहे. अशीच एक सुंदर कविता आहे. नदी बहती है हर क्षण, बदलती है हर क्षण, कभी पहाड़ों से पर्वतों से, गुफाओं से जंगलों से, मैदानों से गुजरते हुए सागर बन जाती है. खरोखर नदीला ओढ ही कायम सागराचीच असते. अशीच आजची नदी आहे ती म्हणजे वर्धा नदी. वर्धा नदी ही मध्य भारतातील एक प्रमुख नदी आहे. ही मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतात बैतूल जवळ मूलताई इथं उगम पावून दक्षिणेकडे वाहते. महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यात ती येते आणि इथे ती जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते. पुढे मग ती वाहत वाहत चंद्रपूरमध्ये जाते आणि तिथं तिला सेवनीजवळ पैनगंगा नदी येऊन मिळते. हीच पुढे वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरी या प्रमुख नदीला मिळते. ऐराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निरगुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पाणी असते पण उन्हाळ्यात मात्र या नदीमध्ये डबकी तयार होतात. भौगोलिकदृष्ट्या वर्धेचा उगम खचदरीतून होतो.
उगमापासून ते पैनगंगेला मिळेपर्यंत वर्धेचं पात्र खोल आणि खडकाळ आहे. वर्धा नदीचं खोरं सुपीक आहे. तिच्या मैदानी प्रदेशात काळी सुपीक रेगूर मृदा आहे. तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्यामुळे इथं दगडी कोळशाचे विपुल साठे पण आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी वर्धा नदी हिचं मूळ नाव वरदा म्हणजे वर देणारी असं आहे. वर्ध्याजवळ स्थापन केलेला सेवाग्राम हा आश्रम स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू ठरला होता आणि वर्ध्याजवळच पवनार हा विनोबा भावेंचा आश्रम हा सुद्धा प्रसिद्धच. वर्धा या शब्दाचा दुसरा अर्थ सुंदर फूल असाही होतो. हिच्या काठावर अनेक धार्मिक स्थळं आणि मंदिरं आहेत. असंच एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या इथं सुंदर मूर्ती आहेत. बोर हे अभयारण्य निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. तसंच वर्धेच्या तीरावर गीताई मंदिर हे एक प्रसिद्ध आहे. इथं गीतेचे श्लोक प्रत्येक भिंतीवर कोरलेले आहेत. पारंपरिक संकल्पनेपेक्षा वेगळ्या संकल्पनेवर आधारित हे मंदिर ज्ञान आणि आत्मशोध यावर भर देत आहे. अशी ही वर्धा नदी अर्थातच वरदा नदी. श्रीराम समर्थ.